बहीण भावाचं प्रेमाचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा सण जो आहे तर तो हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा सण मानला जातो आणि ह्या सणानिमित्त जे देश सीमेवर जे जवान आहे त्या ठिकाणी असतात तर ते आपल्या घरी येऊ शकत नाही। त्यासाठी आता येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्ममलिक इंग्लिश मीडियम गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा एक जो आहे तर एक राखी जवानांसाठी हा अनोखा उपक्रम जो आहे तर तो या ठिकाणी राबवलेला आहे आणि या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ज्या आहेत तर त्याचा वापर करत ह्या ज्या आहेत तर ह्या सुंदर अशा राख्या ज्या आहेत तर ह्या तयार केलेल्या आहेत। या ठिकाणी आपण जे काही विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला हे सांग की तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि काय? आम्ही एक राखी जवानांसाठी ही आम्ही उपक्रम विचार केला होता। आमच्या कला शिक्षकांनी सांगितले होते की आपण एक राखी जवानांसाठी ही राखी आपण बनवूया। बेटा तू सांग काय राख्या बनवलेल्या आहे? ह्या आम्ही जवानांसाठी राख्या बनवल्या आहेत। ह्या तिरंगा त्यानंतर जवानांचे चित्र असलेल्या राख्या बनवण्यात आल्या आहेत व ह्या राख्या आम्ही जवानांसाठी पाठवणार आहोत, सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी। या ठिकाणी सर आहेत, मला हे सांगा तुम्हाला ही संकल्पना जी सुचलेली आहे तर तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने यासाठी ट्रेनिंग दिली काय सांगाल? खऱ्या अर्थानं ही संकल्पना गुरुकुलाचे माननीय अध्यक्ष साहेब भोंगळे साहेब यांच्या संकल्पनेतून हा वर्कशॉप या ठिकाणी आयोजित केलेला होता। आत्ममलिक शैक्षणिक संकुल नेहमीच वृक्षारोपण असेल, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम असेल यामध्ये हिरारीने सहभाग नोंदवित असतं। यावर्षी देखील साहेबांच्या संकल्पनेतून एक राखी जवानांसाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। अनेक वर्कशॉपमध्ये विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांकडून ह्या सुबक अशा सुंदर अशा राख्या त्या ठिकाणी तयार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीत या बहीण भावाच्या प्रतीक म्हणून या राख्या ज्या आहेत तर ह्या जवानांना पाठवण्यात येणार आहेत आणि कुठंतरी जवानांचं जे कृतज्ञता आहे यातून व्यक्त करण्यात येणार आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।